केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं ब्रिजभूषण सिंहांना मोठा दणका दिलाय। कारण क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आली आहे। नवे अध्यक्ष संजय सिंहांचं निलंबनही करण्यात आलंय। नवे अध्यक्ष संजय सिंहांच्या निर्णयांना आता ब्रेक लागलेला आहे। पैलवानांच्या आंदोलनाला त्यामुळे आता मोठं यश आलंय असंच म्हणावं लागेल। संजय सिंहांच्या नियुक्तीवरून वाद पेटला होता आणि त्यानंतर आता संजय सिंह यांचं अध्यक्षपद हे बरखास्त करण्यात आलेलं आहे। कुस्ती महासंघ आता यावर तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कुस्ती महासंघ निलंबित करण्यात आलेला आहे। देखिए, अभी मैं फ्लाइट में था, अभी मुझे बहुत डिटेल पता नहीं और उसका लेटर मुझे नहीं मिला है। वो लेटर लेने के बाद मैं उसको देख लेता हूं, फिर बताता हूं मैं उस पर आगे क्या करना है क्या नहीं करना है। बस अभी कोई कमेंट नहीं, अभी कोई कमेंट नहीं। पहले मुझे देख लेने, केवल एक सुनने में जो आया कि एक्टिविटी पे मेरे रोक लगाया है। तो अब क्या एक्टिविटी पे रोक लगाया क्या नहीं है तो उसको मैं अभी देख लेता हूं, उसके बाद करता हूं। अभी कोई कमेंट नहीं, केवल एक्टिविटी पे जो सुनने में आया कि एक्टिविटी पे रोक लगाया गया है। WFI नियम विरोध जो है फैसले लिए गए, जल्दबाजी में जो भी है अभी कोई कमेंट नहीं है। इसके बाद मैं लेटर अपना देख लेता हूं क्या क्या है क्या नहीं, उसके बाद मैं कमेंट करता हूं। धन्यवाद। अभी नो कमेंट, नो। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रसन्न आपल्या सोबत आहेत। प्रसन्न, खरं तर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांचं निलंबन होणं म्हणजे या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला खरं तर मोठं यशच म्हणावं लागणार आहे। हो, हे मोठं यश म्हणावं लागेल। इतकंच नाही तर हा एक प्रकारे ब्रिजभूषण सिंग यांच्या कदाचित राजकीय अंताची सुरुवात सुद्धा म्हटली जाऊ शकते। त्याचं कारण हा फार मोठा धक्का आहे। काय नेमकं झालं होतं तर या ह्या रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियानं एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं, फार घाईघाईत केलं होतं। ते पुढच्या आठवड्यात होणं अपेक्षित आहे, अंडर-15 अंडर-20 नॅशनल चॅम्पियनशिप। आणि त्या सगळ्या संस्थेच्या घटनेला धरून नाही किंवा काही कार्यालयीन प्रक्रिया फॉलो केलेली नाहीये म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली, ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। प्रश्न असा आहे की अध्यक्ष म्हणून ते असे निर्णय घेऊ शकतात, त्याच्यावर टीका होऊ शकते, पण थेट निवडच बरखास्त करून टाकणं ही सरळ सपराक आहे ब्रिजभूषण सिंग यांना। संजय सिंग यांना आता काय करायचं ते करतील, पण तर ब्रिजभूषण सिंग सुद्धा या बाबतीत आता JP नड्डा जे भाजपचे अध्यक्ष त्यांची भेट घेणार आहेत, राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत अशी सुद्धा माहिती आपल्याला येते। याचा अर्थ असा, आतापर्यंत केंद्र शासन किंवा प्रदेश भाजप वाट बघत होतं या सगळ्या गोष्टी सेटल होण्याची। त्याचं कारण आपल्याला कल्पना होती, 3 राज्यांच्या मधल्या 4 राज्यांमधल्या निवडणुका होत्या। ब्रिजभूषण सिंग यांना पाठिंबा कसा आहे, कारण इकडच्या आपण ज्या प्रदेशात आता जिथे मी आहे अयोध्या किंवा तिकडनं 45 किलोमीटरवरती गोंडा आहे, तर या सगळ्या गोष्टीचं वातावरण लक्षात घेतल्यानंतर आता हे झालेलं आहे। म्हणजे ब्रिजभूषण सिंग यांना हात न लावता संजय सिंग यांची मात्र अडचण करून एक प्रकारे ब्रिजभूषण सिंग यांना हा संदेश आहे। नक्कीच प्रसन्न, तुम्ही असंच आमच्यासोबत जोडलेले राहता। आताची सर्वात मोठी आणखी एक बातमी म्हणजे ब्रिजभूषण सिंह हे राष्ट्रपतींना देखील भेटण्याची शक्यता आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी, ब्रिजभूषण सिंह आता राष्ट्रपतींची भेट घेण्याची शक्यता आहे। याबाबत पुन्हा आपण एकदा बोलूयात की आमचे पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न आपल्यासोबत आहेत। प्रसन्न, आता हे ब्रिजभूषण सिंह आहेत, ते आता राष्ट्रपतींची ही भेट घेण्याची शक्यता आहे। खरं तर ब्रिजभूषण सिंह यांच्यावरच कारवाई करावी अशी मागणी जोर धरत होती आणि कुस्तीपटूंचीही तीच मागणी होती, मात्र त्यांना हात न लावता महासंघाच्या अध्यक्षांवरच ही कारवाई केली जाते। पण मात्र ही मागणी खरं तर असली होती की आपण ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी, मात्र ती कुठेच झालेली दिसत नाहीये। हो, ती कारवाई झालेली नाही। त्याचं कारण एकतर तो ज्याला म्हणतात आपण न्यायालयीन प्रक्रिया याबाबतीत जी चालू आहे, याबद्दल एक समितीचं सुद्धा गठन करण्यात आलं होतं, ती सुद्धा फॅक्ट फाइंडिंग कमिटी यावरती काम करते आणि अनेक गोष्टी सिद्ध झालेल्या नाहीयेत। पोलिसांमध्ये केस तर दाखल झाली आणि ही प्रक्रिया होत राहील। दुसरी गोष्ट, भाजपच्या समोर अडचण अशी होती की ब्रिजभूषण सिंग हे उत्तर प्रदेश मधले फार एक मजबूत नेते मानले जातात। त्यांचा जनाधार मोठा आहे, जातीय आधार मोठा आहे, अयोध्येच्या जवळच त्यांचं गोंडा आहे, त्यांचं लोकसभा क्षेत्र आहे। या पार्श्वभूमीवरती भाजपनं सुद्धा थेट हात लावणं टाळलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। पण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा योगी आदित्यनाथ असेल किंवा केंद्रीय भाजप असेल, त्यांना फार आवडलेलं नाही ब्रिजभूषण सिंग यांचं आणि ब्रिजभूषण हे अडचण बनतील याची त्यांना कल्पना आली असेल, म्हणून ते आतापर्यंत थांबले असतील। मात्र आता जे वातावरण बनलेलं आहे हे मान्य करावं लागेल की साक्षी मलिक किंवा बजरंग पुनिया या सगळ्या कुस्तीपटूंनी जी एकजूट दाखवली, जो पराकोटीचा निदर्शनाचा त्यांनी स्वतःची शक्ती दाखवून दिली, साक्षी मलिकने थेट आपलं निवृत्ती जाहीर केली किंवा बजरंग पुनियाने आपलं मेडल तिथे ठेवलं, पद्मश्री पुरस्कार मोदींच्या घरासमोर पुष्पास्वरूपी ठेवला, यामुळे बदललेलं जनतेचं वातावरण सरकारने नक्कीच लक्षात घेतलं असेल। आणि आपण विसरायला नको की आता 3 महिन्यांवरती फक्त निवडणूक येऊन घेतलेल्या आहेत। अशा वेळी भाजपला आता स्वतःवरती कोणताही नैतिक डाग लावून घ्यायचा नाहीये। राम मंदिर उद्घाटन समारोह समोर 1 महिन्यावरती अंतरावर आलेला आहे। अशा वेळी ब्रिजभूषण यांनी घाई केली नसती आयोजनाची, स्वतःची शक्ती दाखवण्याची,
करायची, तर ही कदाचित वेळ त्यांच्यावरही आली नसती. मात्र त्यांनी बहुधा कुऱ्हाडीवर पाय मारून घेतला आणि वेळ त्यांच्यावर ओढवली आणि भाजपनं ती नेमकी संधी साधली असावी असं दिसतं. धन्यवाद प्रसन्न, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.